हॅलो स्टुडंट, आज आपण ऑर्गॅनॉन काय आहे, ऑर्गॅनॉनचा अर्थ काय, ऑर्गॅनॉनचे एम अँड ऑब्जेक्ट काय, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे, त्याची एडिशन्स किती आहेत, या सगळ्यांबद्दल या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ऑर्गॅनॉन जर एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एक बेसिक फंडामेंटल बुक आहे जे आपल्याला एक्सप्लेन करते की होमिओपॅथी आहे ती अप्लाय कशी करायची आहे, रेमेडी सिलेक्ट कशी करायची, हाऊ टू सिलेक्ट द रेमेडी, हाऊ टू अप्लाय द रेमेडी, प्रिन्सिपल्स काय आहेत होमिओपॅथीचे ते कसे अप्लाय करायचे, डिसीज आणि क्युअर काय आहे त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे. क्युअर तर पॉसिबल असतो, पण तो क्युअर कसा करायचा याचं नॉलेज फिजिशियनला देण्याचं काम ऑर्गॅनॉन करतं. इट एक्सप्लेन अबाउट एव्हरीथिंग, प्रत्येक मोड ऑफ ट्रीटमेंट या सगळ्यांबद्दल ऑर्गॅनॉन सांगतात. तर लेट्स सी की ऑर्गॅनॉन काय आहे. तर ऑर्गॅनॉनला एक सोपा शब्द आहे ऑर्गॅनम, जो की एक ग्रीक वर्ड आहे. द ग्रीक वर्ड ऑर्गॅनम या शब्दापासून जो वर्ड डिराईव्ह झाला दॅट्स ऑर्गॅनॉन, लिटररी वर्क और अ मेथड ऑफ सायंटिफिक इन्व्हेस्टिगेशन असं म्हटलं जातं. सो लेट्स सी. ऑर्गॅनॉन, a method of scientific investigation, a Greek derivation of word organum म्हणजेच लिटररी वर्क किंवा एक इन्स्ट्रुमेंट फॉर इफेक्टिंग इन अ बेस्ट मॅनर ॲट अ सर्टन एंड. हा जो ऑर्गॅनॉन आहे याचं सोर्स काय आहे? द वर्ड वॉज फर्स्ट यूज बाय द ग्रेट ग्रीक फिलॉसॉफर ॲरिस्टॉटल. ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिनचे डेफिनेशन असं सांगितलं आहे, इट इज अ बुक रिटन बाय अ मास्टर सॅम्युअल हॅनिमन, ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल ऑफ होमिओपॅथीबद्दल तर माहिती आहेच आहे, त्याच्यासोबत क्रिटिकल ॲनालायसिस ऑफ द डिफरंट ऑदर मोड ऑफ ट्रीटमेंट. आता ऑदर मोड ऑफ ट्रीटमेंट म्हणजे ॲलोपॅथी, आयसोपॅथी, हेटेरोपॅथी किंवा हॅनिमनच्या काळातला दुसरा काही मोड ऑफ ट्रीटमेंट. त्या पेशंटला बरं करण्यासाठी ॲज युज्युअल जसं म्हणतात बरं करण्यासाठी ज्या ट्रीटमेंट त्या काळात चालत होत्या त्याबद्दल सगळी माहिती या बुकमध्ये सांगितली आहे. तसंच ऑर्गॅनॉनचं एम अँड ऑब्जेक्ट काय? द एम अँड ऑब्जेक्ट ऑफ ऑर्गॅनॉन वॉज टू प्रेझेंट टू द मेडिकल प्रोफेशन द डॉक्टरीन, द मेरिट्स, द प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन फॉर प्रॅक्टिस ऑफ होमिओपॅथी in a logical and elaborative way. Dr. Hahnemann also criticized the other prevailing system of medicine and established the superiority of the homeopathy. ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिनमध्ये फक्त होमिओपॅथीची प्रिन्सिपलच नाही तर त्याच्यासोबत मेरिट्स, प्रॅक्टिकल इन्स्ट्रक्शन्स एका लॉजिकल इलॅबोरेटिव्ह वेमध्ये सांगितलं आहे. तसंच दुसऱ्या मेथड्स किंवा दुसऱ्या ट्रीटमेंट्सला त्याच्यामध्ये सांगितलं गेलं. तर आता इम्पॉर्टन्स काय आहे ऑर्गॅनॉनचं? तर इम्पॉर्टन्स असं आहे की होमिओपॅथी इज ॲप्लिकेबल टू द एव्हरी क्युरेबल केसेस. ग्रेट थिंग इज टू न्यू हाऊ टू अप्लाय दिस. द स्टडी ऑफ ऑर्गॅनॉन हेल्प करतं फिजिशियनला टू अक्वायर नॉलेज ऑफ होमिओपॅथी in a treating suffering humanity. ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन फक्त हाऊ टू अप्लाय दिस याबद्दलच नाही सांगत आहे, तर प्रत्येक प्रिन्सिपल, प्रत्येक डिसीज, क्युअर, ऑदर मोड ऑफ ट्रीटमेंट या सगळ्याबद्दल माहिती दिली जाते. असं एक बेसिक फंडामेंटल बुक किंवा एक इन्स्ट्रुमेंट म्हणता येईल आपल्याला, ते म्हणजे ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन आहे. ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिनमध्ये आपण वर्ड बघितलं आहे, त्या वर्डचा मिनिंग काय आहे, त्याचं सोर्स काय, डेफिनेशन काय, एम अँड ऑब्जेक्ट काय, इम्पॉर्टन्स काय. पण आता बघायचं आहे आपल्याला की ऑर्गॅनॉनमध्ये किती एडिशन्स आहेत. तर ऑर्गॅनॉनमध्ये 6 एडिशन्स आहेत, 1st to 6th. त्या 1st to 6th एडिशनचं आपल्याला इयर माहिती पाहिजे, त्याच्यामध्ये किती अफॉरिझम्स आहेत ते माहिती पाहिजे, आणखी कोणत्या एडिशनमध्ये काय इंट्रोड्यूस झालं होतं ते माहिती पाहिजे. तसंच टायटल, जसं की 1st एडिशनला काय टायटल दिलं आहे, 2ndला काय दिलं आहे, अप टू 6पर्यंत. तर लेट्स सी.
First edition 1810 271 aphorism. Second edition 1819 318 aphorism. Third edition 1824 320 aphorism. Fourth edition 1829 292 aphorisms. Fifth edition 1833 294 aphorisms. Sixth edition 1921 291 aphorism. The first edition चं टायटल आहे ऑर्गॅनॉन ऑफ रॅशनल मेडिकल सायन्स आणि सेकंड टू सिक्स्थ एडिशनचं टायटल आहे ऑर्गॅनॉन ऑफ हिलिंग आर्ट. तर फोर्थ एडिशनमध्ये सगळ्यात पहिले इंट्रोड्यूस झाली थेअरी ऑफ क्रॉनिक डिसीजेस. देन व्हायटल फोर्स आणि ड्रग डायनमायझेशन फर्स्ट इंट्रोड्यूस्ड इन अ फिफ्थ एडिशन 1833 and the vital principles and the 50 millisiemel scale, that is a LM potency, was first introduced in a 6th edition. So first to 6th edition. ऑर्गॅनॉन ऑफ मेडिसिन ला जर शॉर्टली सांगायचं झालं, सिम्पल भाषेमध्ये सांगायचं झालं तर हे एक बेसिक फंडामेंटल बुक आहे होमिओपॅथीचं, जे एक्सप्लेन करते द प्रिन्सिपल लॉज ऑफ होमिओपॅथी, how to examine a patient, how to select the remedy, how to give the medicine, how to understand the disease and cure. होमिओपॅथी कशी करायची याचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे ऑर्गॅनॉन. आय होप सगळ्यांना ऑर्गॅनॉन म्हणजे काय हे माहिती झालंच असेल. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण फिफ्थ आणि सिक्स्थ एडिशनचं एक्सप्लेनेशन ब्रीफली घेणार आहोत की फिफ्थ एडिशनमध्ये किती अफोरिझम्स आहेत, सिक्स्थ एडिशनमध्ये किती अफोरिझम आहेत, प्रत्येक अफोरिझममध्ये काय सांगितलं आहे, अफोरिझम म्हणजे काय हे नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. सो थँक्यू. लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब.